सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आज आहे 1 ऑगस्ट आणि आज सुद्धा आपण पुढील आठवडा ते हा महिना कसा जाईल या संदर्भात पाहूयात। अनेक जणांना खतं टाकायचीत, औषधं मारायचीत, पण फटकारे काही बंद झाले नाहीत अनेक भागांचे आणि काही ठिकाणी चांगली उघडीप मिळाली आहे। पण जसं तुम्हाला त्याच व्हिडिओच्या अगोदर सांगितले की हे जे काही वातावरण आहे हे फटकारे बिटकारे काही मोजक्या भागांना चालू राहतील आणि 1 आणि 2 तारखेला चान्स मिळेल। परत काही भागांचा चान्स 3 ऑगस्टला संपणार आहे, तो आपण बघूयात या व्हिडिओच्या शेवटपर्यंत। हे पहा, सोलापूरकर असतील किंवा लातूर धाराशिव जे आता काही असे मोजके भाग आहेत पेरणीचा विचार करताय, पुढे पावसा आहेत का, तर त्यांना एक विनंती आहे, चांगली ओळ झाली असेल 2 फूट 3 फूट तर तुम्हाला जे काही नियोजन करायचे ते बिनधास्त करा। कारण की इथून पुढे सुद्धा तुम्हाला 3 ऑगस्ट पासून ह्याच सोलापूर पासून खालच्या भागांना सटकारे आणि ह्या अशा पद्धतीचा पाणी राहणार आहे। अनेक जणांचा प्रश्न आहे मोठ्या पावसासंदर्भात मध्ये या भागामध्ये सुद्धा, कारण की यांना सरळ सरळ आपण त्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय हा फक्त दिलासा आहे किंवा काही ठिकाणी चांगला देखील होईल। दक्षिण महाराष्ट्राचा विषय घेतोय तर या भागांना परतीच्या पावसाशिवाय विहिरीला पाणीला असं कुठलंच सिस्टम नाहीये। पण सध्या असे काही सिस्टम आहेत की मोठा सटकारा, मोठा पाऊस, मोठं चांदणबरी काही मोजक्या भागांना का होईना याच आठवड्यात साथ देईल 3 4 5 6च्या दरम्यान। आता उद्यात मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना, मराठवाड्यातल्या विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना एकंदरीत परिस्थिती पुन्हा वातावरणाची बिघडणार आहे। खरं टेन्शन त्यांना आहे ज्यांना विहिरीच्या पाण्याची लय हौस होती, आता जमिनीची उपळायला लागल्यात, चिवडायला लागल्यात। तो माझा मित्रवर्ग विचारतोय, दादा हा जरा वेगळाच पॅटर्न दिसतोय, जसं मागितलंय थोडं पण निसर्गाने खूप दिलंय आणि अनेक ठिकाणी जनावरं वाहिलीत, अनेक ठिकाणी जळगावचं आपण जर बघितलं त्यांच्या दुःखात आपण सामील आहोत। आपल्याला त्या अंदाजाचा खुशी वाटत नाहीये, पण आपल्याला त्या गोष्टीचं दुःख वाटते ज्या शेतकऱ्यांना आपण त्याच्याही अगोदर 2 दिवस अगोदर सांगितलं होतं की नाशिक पासून जळगाव वगैरे भागांना असं काहीतरी आहे जे जनावरांना आम्ही वारंवार सांगतोय की तुम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवा। या 30-31च्या रात्री काहीतरी विपरीत घडणार आहे, तो व्हिडिओ अजूनही आहे, पण नाही तुम्ही तो व्हिडिओ शेअर करत, नाही तुम्ही त्यांच्यापर्यंत पाठवत आणि एक तर तुम्हाला भरवसाच नाही राहत। मोठ्या मोठ्या संस्था सांगतात की सुपर अल्निनो, हा एकटाच सांगतोय की विहिरीला पाणी येईल, असं होईल तसं होईल। जे गोष्टी बोललो त्या तुम्हाला दाखवल्यात। 78% पाणी वाढले जायकवाडीचं, परतीचं कुठं ठेवाल? एवढं जबरदस्त पाणी झालंय जायकवाडीला आणि अजूनही पावसाळा स्टार्ट व्हायचा आहे। 8 दिवसामध्ये एवढा पराक्रम झालाय, अजून 2 महिने जायचे, त्याबद्दलच बोलायला आपण हा व्हिडिओ सुरुवात केलेली आहे। चला, विदर्भ आणि मराठवाड्याला आपण एकंदरीत जर पाहिलं, हे मॅपच्या आधारे घेऊ, जे लो प्रेशर होतं बंगालच्या उपसागरातलं ते आता गुजरातच्या दिशेने राजस्थानकडे गेले, तिकडे तो धुमाकूळ कालपासून घालतोय। ठीक आहे, गुजरात राजस्थानचे काय एवढे आपले फॉलोअर्स नाही असतील तर त्यांना आपण तिथली पण डिटेल सांगूयात की अडचणीचा का आहे आणि इथे जर झालेली नासाडी महाराष्ट्रातल्या काही पिकांना थोडा फायदा करते, तो विषय वेगळा आहे। टॅमोटोवाले असतील किंवा इतर वेगळे असतील, तुम्ही खायगणित लावताय तिथे मार्केटवरती हा परिणाम झालेलाच आहे। तुमच्या पिकांचा तिथे काय अलीकडे काय रेट्स पडतात ते देखील पाहूयात। त्यानंतर हा जो काही वाऱ्याचा फ्लो तुम्हाला पाहायला मिळतोय, जो अरबी समुद्रातून हा जो काही फ्लो एक सारखा पाहायला मिळतोय, हे काय ढग आणायचे बंद करणार नाही। एक सारखे ढग उद्या सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात, खानदेशात आणि मराठवाड्यात कुठे मोठे 2 तारखेला सुद्धा फटकारे फुगारे चालूच राहतील। शेतीचं औषध जे फवारणी तुम्ही नियोजन करताय, दक्षिण महाराष्ट्रात ते कमी आहे पण करताय, ते थोडंसं लय वाढून ठेवू नका। आभाळाचा आकार पाहून फवारा, सटकारे बिटकारे आहेत कुठे मोठे, काही गावांना पडणार नाहीत, काही नाही आहेत। पण 3 ऑगस्ट पासून हे फटकारे सटकारे एवढे वाढणार आहेत हे सटकारे बिटकारे एवढे वाढणार आहेत की याच्यामध्ये अकोला, बुलढाणा जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर सुद्धा, बीड जिल्हा, हिंगोली, वसमत, हे एकंदरीत सर्व तालुक्यामध्ये हे सटकारे थोडे वाढ करणार आहेत। दुपारनंतरची वेळ असेल, 4-5 वाजता काळेकुट्ट ढग येतील, ते बरसतील, 1-2 ठिकाणी मुसळधार सुद्धा सरी कोसळतील आणि आता ओलं पहिलंच झाले, कसा जरी पडला तर चांदणेतून म्हणता येते धो धो पडणार म्हणून, चांदणेतून पडणार म्हणून, कारण की ओलं झालेले ना। तर असा पाऊस ह्या 3 ऑगस्ट पासून 6-7 ऑगस्ट पर्यंत आहे। लातूरकरांना सुद्धा एकंदरीत आठवडाभर हे सापका शिपका कंटिन्यू चालणार आहे। पण हे गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी सर्व दूर सारखा नाहीये।
इकडून गेला तिकडून गेला, गावाच्या बाजूने गेला, उत्तर साईडने गेला, दक्षिण साईडने गेला, आम्हाला आलाय तर मग आला. याच्यामध्ये वारा आहे आणि वाराने पांगापांगी बी आहे, फवारलेलं धुवायसारखंच आहे. जास्त काही वळणं फळणं भरतील अशी शक्यता दिसत नाही, पण ते होऊ शकतं काही ठिकाणी, कारण की ओल तवाच झालेले आहे. अर्ध्या घंट्याचा, 15 मिनिटाचा, 20 मिनिटाचा हा पाऊस आहे. मराठवाडा संपूर्ण, विदर्भ संपूर्ण, पण भाग बदलत, आज एकाला उद्या एकाला. मग यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले आणि खानदेशातले एकंदरीत सर्व जिल्हे कसे राहतील हे देखील पाहूयात. चला, यांना सोलापूरकरांना 3 आणि 4 ऑगस्टला ह्या जी काही पिकं आहेत, मागच्या वेळी जो पाऊस झालाय त्यांना मध्यम झालाय. ठीक आहे, आपण थोडंसं गुगल मॅपवर बघूयात. आपल्याला काय बिल द्यायचं आहे का? हा आहे आपल्या महाराष्ट्राचा नकाशा. ठीक आहे, ओरिजिनल मॉडेल तर दाखवू शकत नाही, कारण की त्या मागे तले जण लागलेत. एकच मिनटं, कलर करतो थोडासा, रांगोळी केल्यावर करतो ना, की नाही. हे जे काही सोलापूरचा भाग आहे, लातूरचा भाग आहे, नांदेडचा भाग आहे, यवतमाळ, वर्धा, अकोला, छत्रपती संभाजीनगर पासूनचा हा जो काही युटर्न भाग आहे, इथं मात्र 3 ऑगस्टला सटकऱ्यांचा जोर वाढणार आहे. आता भाग बदलत वगैरे वगैरे जी काही कंडिशन असते, पण 60% एवढी वापती ह्या 3 ऑगस्ट आणि 4 ऑगस्टला राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ह्या 2 दिवसात फवारण्या थोड्या दुपारून तंग करू शकतात, 3 ऑगस्टपासून 6 ऑगस्टपर्यंत. त्यानंतर हा जो काही अहिल्यानगरचा, साताऱ्याचा, सोलापूरचा भाग आहे, इथे सुद्धा फुगारे राहतील, पण इथं वारे जास्त असल्यामुळे इथे किती पडेल, किती प्रमाणात पडेल हे सांगणं कठीण आहे. पण पिकांना आधार इथे कायम मिळत राहणार आहे, आठवड्याभर, 5 दिवस, 6 दिवस. ठीक आहे, पण ह्या भागामधनं हे फ्लो वाऱ्याचा जो आहे, ढगांची निर्मिती, ह्या अमरावतीचं टेन्शन वाढवणार आहे, नागपूरचं वाढवणार आहे, जळगावला सुद्धा थोडे फटकारी जास्त असणार आहेत. अकोला, बुलढाणा, भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोड, मेहकर हे जे काही भाग आहेत, या भागांना हा सातत्यानं फुटकारे करत राहणार आहे. हे 2-3 दिवसाचं झालंय. इकडे खानदेशला सुद्धा याच्यामध्ये सरी वगैरे पडत राहतील, कधी कमी कधी जास्त, आणि हे 3 तारखेपासून जास्त आहे. उद्या देखील फटकारे जास्त आहेत. आता विषय राहिला शेवटच्या मिनिटाचा. परतीच्या पावसाबद्दल आपण राजूर, गणपती, चनेगाव इथे स्पष्ट आपल्या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत. राजूरपासून 3 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे. उद्या 2 ऑगस्टला संध्याकाळच्या 6:30 वाजता बरोबर त्याच वेळेमध्ये आपण या चनेगावमध्ये राजूरपासल्या येणार आहोत, भोकरदन तालुक्यातील. आणि राजूर गणपतीचं दर्शन सुद्धा 5-5:30 वाजता आपण तिथे करणार आहोत. 5-6 मिनिटं वेळ देऊयात. तिथे भेटल्याच्या नंतर चनेगावच्या कार्यक्रमाला ज्यांना यायचं आहे, ज्यांना भेटायचं तिथे आपण भेटूयात. आणि तिथेच परतीच्या पावसाबद्दल जो काही आपण रिपोर्ट बोललेलो आहोत तिथे सपशेल सांगणार आहोत. आणि एक सगळ्यात महत्त्वाची विनंती आहे, IMD असेल आणि संस्था असेल, पुन्हा त्यांचा अभ्यास उफाळून आलाय. परत सांगतायत सप्टेंबर, ऑक्टोबर खूप मोठा पाऊस कमी आहे, तर हे उलटं होणार आहे, हे तुम्हाला त्या रिपोर्टमध्ये समजेल. तोपर्यंत जय शिवराय, धन्यवाद. ज्यांना असं वाटतंय की माझे अंदाज पडतात त्यांनी लाईक पण करायचं. आता मी वारंवार हक्काने मागणार आहे, कारण की जे तुम्हाला बोललोय ते दाखवलं सुद्धा आहे प्रत्यक्षामध्ये. 2 दगडीवरती आपले पाय नसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं होईल त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. लिंक स्टेटसला टाका, तुमच्या ग्रुपला टाकत चला आणि सहकार्य मात्र कायम असू द्या. जय शिवराय, धन्यवाद.